Good morning, students. Today we are going to learn the second part of the red-headed leech. आज आपण द रेड हेडेड लीचचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. या सेकंड पार्टमध्ये आपण काय पाहणार आहेत की त्यानंतर काय झालं. फर्स्ट पार्टमध्ये डॉक्टर मिस्टर विल्सन यांना काय भेटलेलं होतं की एक जॉब भेटलेला होता आणि त्या जॉबमध्ये त्यांना इन्सायक्लोपीडिया राईट करायचा होता. आणि अचानकपणे ते ऑफिस बंद झालं तर मिस्टर विल्सन यांना माहिती करून घ्यायचं होतं की ते ऑफिस का बंद झालं. त्यानंतरचा सेकंड पार्ट आपण स्टार्ट करूयात. वेल वॅटसन, व्हॉट डू यू थिंक ऑफ इट ऑल, आस्क्ड मिस्टर होम्स आफ्टर मिस्टर विल्सन हॅड लेफ्ट. आणि जेव्हा ही सगळी माहिती सांगून मिस्टर विल्सन गेले तेव्हा होम्सनी वॅटसनला विचारलं की तुम्हाला याबद्दल काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल. आय मेक नथिंग ऑफ इट, आय आन्सर्ड फ्रँकली. आणि वॅटसन म्हणले की मी अजून काहीही सांगू शकत नाही. होम्स सॅट सायलेंटली फॉर सम टाईम अँड इन्व्हायटेड मी टू गो आउट विथ हिम. आणि होम्सनी अगदी शांत बसले आणि त्यांनी मला म्हणजेच वॅटसनला माझ्यासोबत बाहेर येण्यासाठी विनंती केली. वी वेप्ट वी वेंट टू द स्क्वेअर वेअर मिस्टर विल्सन हॅड हिज शॉप. होम्स ऑब्झर्व द एरिया केअरफुली. आणि मग मिस्टर वॅटसन आणि होम्स हे दोघं पण ज्या ठिकाणी मिस्टर विल्सन यांचं कार्यालय होतं त्या ठिकाणी गेले आणि तो सगळा एरिया खूप काळजीपूर्वक त्यांनी त्या भागाचं निरीक्षण केलं. देअर वेअर मेनी शॉप्स, ऑफिसेस इन द स्क्वेअर. त्या चौकामध्ये भरपूर दुकानं आणि वेगवेगळी ऑफिस होती, कार्यालय होते. अँड अ बँक जस्ट बिहाइंड मिस्टर विल्सन्स शॉप. आणि मिस्टर विल्सनचं जे दुकान होतं त्याच्या अगदी मागे एक बँकसुद्धा होती. होम स्पेंट सम टाईम आउटसाईड द शॉप अँड थम्ड अपॉन द पेवमेंट 2 or 3 times. होम्स विल्सनच्या दुकानासमोर थांबले आणि त्या बाहेर जे पदपथ असतं, फुटपाथ असतो, त्यावरती त्यांनी 2-3दा मारून पाहिलं. ही नॉक्ड मिस्टर विल्सन्स डोअर. अ यंग मॅन ओपन द डोअर. त्यानंतर त्यांनी मिस्टर विल्सनच्या दुकानाचं दार वाजवलं. एका तरुण माणसाने ते दार उघडलं. मिस्टर होम्स आस्क्ड हिम द वे ऑफ स्टड्स. असिस्टंट आन्सर्ड द क्वेश्चन अँड क्विकली क्लोज द डोअर. आणि मिस्टर विल्सननी एका स्टॅट्सकडे जायचा रस्ता विचारला. व्हेअर इज द स्टॅट्स. स्टॅट्स म्हणजे हे ठिकाण आहे. आणि त्या असिस्टंटनी पटकन उत्तर दिलं आणि दार लवकर बंद करून घेतलं. आय सेड, आय एम शुअर दॅट यू एन्क्वायर्ड वे ओनली इन ऑर्डर टू सी हिम. आणि मग वॅटसन म्हटला की तुम्ही फक्त त्यामधल्या माणसाला पाहण्यासाठीच त्याचा पत्ता विचारला की नाही. तुम्हाला ह्या पत्त्याची काहीही गरज नव्हती, तर तुम्हाला तो दार उघडणारा माणूस कसा आहे हे पाहायचं होतं. नॉट हिम, होम्स सेड. होम्स म्हणाले की कदाचित त्या माणसाला नाही, बट द नीज ऑफ हिज ट्राउझर्स. परंतु मला त्याचे कपडे पाहायचे होते. अँड व्हॉट डीड यू सी. मग वॅटसनने विचारलं की मग तुम्हाला काय दिसलं तिथे. व्हॉट आय एक्सपेक्टेड टू सी. आणि ते म्हटले की मला जे पाहायचं इच्छा होती किंवा जे पाहायचं मी एक्सपेक्ट केलं होतं तेच मला दिसलं. दिस मॅटर ऑफ विल्सन्स इज अ सिरियस, अ क्राईम ऑफ बिंग प्लान्ड. आणि होम्स म्हणाले की मिस्टर विल्सननी हे जे काही सांगितले आपल्याला, हे खूप मोठं काहीतरी भयानक गोष्ट इथे घडणार आहे, खूप मोठा गुन्हा इथे घडणार आहे आणि त्या गुन्ह्याची तयारी इथे चाललेली आहे. बट आय होप दॅट वी कॅन स्टॉप. आणि होम्स असं म्हणाले की मला असं वाटतं की हा गुन्हा होण्यापासून आपण थांबू शकतो. टुडे इज फ्रायडे. आज शुक्रवार आहे. द ऑफिस अँड द बँक्स विल क्लोज्ड ऑन वीकेंड. आणि शुक्रवार असल्यामुळे शनिवार आणि रविवार इथल्या जे कार्यालय आहेत किंवा बँका आहेत ह्या 2 दिवस बंद असतील. नाऊ आय विल गो टू द मेक सम अरेंजमेंट्स बट आय शॅल वॉन्ट यू टू हेल्प टू नाईट. कम विथ बेकर स्ट्रीट ॲट 10 अँड ब्रिंग युअर रिव्हॉल्वर. आणि मिस्टर होम्स त्याला म्हणाले की मला आता ह्या सगळ्याची तयारी करावी लागेल आणि पुन्हा तू संध्याकाळी मला 10 वाजता बेकर स्ट्रीट या रस्त्यावरती भेट आणि येताना तुझी बंदूक सोबत घेऊन ये. आय अराइव्ड ॲट होम्स रेसिडेन्स इन टाईम. देअर वेअर 2 other men विथ हिम.
आणि वॅटसन म्हणाले की मी मिस्टर होम्सच्या घरी अगदी सांगितलेल्या वेळेत गेलो आणि तिथे गेल्यानंतर आणखीन 2 माणसे मला भेटली. मिस्टर जॉन्स ऑफ स्कॉटलँड यार्ड अँड मिस्टर मेरीविदर अ बँकर. मिस्टर जॉन्स हे पोलीस होते, तर मिस्टर वेदीविदर हे बँकेमधले एक कर्मचारी होते. होम्स अनाउन्स्ड टुनाईट वी आर गोइंग टू हंट वन ऑफ द स्मार्टेस्ट क्रिमिनल्स इन लंडन. आणि होम्सनी सगळ्यांना सांगितलं की आज आपण सगळे मिळून लंडनमधील एक खूप प्रख्यात किंवा एका खूप हुशार गुन्हेगाराला आपण पकडणार आहोत. वी लेफ्ट टुगेदर इन अ कॅरेज अँड रीच्ड द रोड वी हॅड विजिटेड इन द मॉर्निंग. आम्ही सगळेजण एका घोडागाडीमध्ये तिथे गेलो, ज्या ठिकाणी आम्ही सकाळी गेलेलो होतो, म्हणजेच कुठे? मिस्टर विल्सन यांच्या दुकानाजवळ. होम्स टोल्ड अस फॉलो मिस्टर मेरीविदर हू लेड अस थ्रू अ आयर्न गेट. होम्सनी वॅटसनला आणि त्या जॉन्सला सांगितलं की तुम्ही मिस्टर वेदीविदर यांच्यासोबत जा. मिस्टर मेरीविदरनी एका लोखंडी गेटच्या मध्ये त्यांना नेलं. वी फॉलोड हिम डाऊन अ नॅरो पॅसेज. अगदी एका छोट्या बोळीतून आम्ही मध्ये जात होतो. आफ्टर गोईंग डाऊन सम स्टोन स्टेप ही लेड अस डाऊन अ डार्क अर्थ स्मेलिंग पॅसेज इन टू अ ह्यूज सेलर. आणि खूप बारक्याशा रस्त्यानंतर गेल्यानंतर आम्ही खूप अंधार असणाऱ्या एका तळघरामध्ये गेलो. तिथे मातीचा वाससुद्धा येत होता. द सेलर इज फुल ऑफ बिग बॉक्सेस. वी शॅल सॅट ऑन द बॉक्स. आणि ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो तिथे मोठी मोठी खोके ठेवलेली होती आणि आम्ही तिघही जण एका खोक्यावरती बसलो. वी आर इन द सेलर ऑफ सिटी ब्रांच ऑफ वन ऑफ द मेन बँक इन लंडन. आणि मग होम्स यांनी सांगितलं की आज आपण लंडनमधल्या एका खूप प्रसिद्ध किंवा खूप मोठ्या बँकेच्या तळघरामध्ये बसलेलो आहोत. मिस्टर मेरीविदर इज अ चेअरमॅन ऑफ दिस बँक आणि अँड ही टेल यू वाय अ क्रिमिनल शूड टेक इंटरेस्ट इन दिस सेलर ॲट प्रेझेंट. आणि होम्स म्हणाले की मिस्टर मेरीविदर ह्या बँकेचे चेअरमॅन मुख्य अधिकारी आहेत आणि आता यापुढे ते तुम्हाला सांगतील की ह्या गुन्हेगाराला ह्या तळघरामध्ये एवढी का आवड आहे ते. सेड मिस्टर मेरीविदर एक्सप्लेन्ड दॅट द बँक हॅड बोरोड अ ह्यूज क्वांटिटी ऑफ गोल्ड फ्रॉम बँक ऑफ फ्रान्स अँड द बॉक्सेस इन द सेलर वेअर फुल ऑफ गोल्ड. मिस्टर मेरीविदरनी सांगितलं की आम्ही बँक ऑफ फ्रान्सकडून भरपूर असं सोनं घेतलेलं आहे आणि आपण ज्या बॉक्सवरती बसलेलो आहोत ही सगळी बॉक्सेस पूर्ण सोन्याने भरलेली आहेत. होम्स एक्सपेक्टेड द क्रिमिनल्स ॲक्ट व्हेरी नाईट. आणि होम्सला असं वाटत होतं की ते गुन्हेगार आजच्या रात्रीच चोरी करतील. वी हॅड वेट देअर इन टोटल डार्कनेस विदाऊट मेकिंग एनी नॉईज टेक द क्रिमिनल्स बाय सरप्राईज. आणि होम्सनी सांगितलं की आपण एवढ्याच अंधारात थोडाही आवाज न करता बसणार आहेत आणि अचानकपणे ह्या गुन्हेगारांना आपण पकडणार आहेत. दे हॅव बट वन इस्केप रूट विस्पर्ड होम्स. परंतु होम्स म्हणाले की त्यांच्यासाठी आणखीन एक रस्ता आहे ज्या रस्त्याने ते निसटून जाऊ शकतात, पळून जाऊ शकतात. दॅट इज द बॅक थ्रू ऑफ मिस्टर विल्सन्स हाऊस. आय होप दॅट सम मेन आर वेटिंग ॲट मिस्टर विल्सन्स डोर्स मिस्टर जॉन्स. आणि ते म्हटले की हो, मिस्टर विल्सन यांचं जे घर आहे किंवा दुकान आहे या मार्गेसुद्धा ते पळत जाऊ शकतात. परंतु मिस्टर जॉन्स त्यांना म्हटले की कदाचित तुम्ही तिथेसुद्धा काही तयारी करून ठेवलेली असतील. काही माणसं तिथेसुद्धा या दोघांची वाट पाहत असतील. आय हॅव ॲन इन्स्पेक्टर अँड 2 ऑफिसर्स वेटिंग ॲट हिज डोर. आणि होम्सने सांगितलं की हो, त्या ठिकाणी मी एक इन्स्पेक्टर आणि त्याचे 2 अधिकारी तिथे ठेवलेले आहेत मिस्टर विल्सनच्या दुकानाजवळ. देन वी हॅव स्टॉप्ड ऑल द होल्स. नाऊ मस्ट सायलेंट अँड वेट. आणि मग बसलेलो होतो आणि त्या दोघांची वाट पाहत होतो. अगदी शांतपणे आम्ही तिथे थांबलेलो. वी वेटेड सायलेंटली फॉर मोर दॅन ॲन आवर. इट वॉज पिच डार्क इन द सेलर. आम्ही जवळपास 1 तासभर शांतपणे बसलेलो होतो. हा खूपच अंधार असलेलं हे तळघर होतं.
Then suddenly a point of bright light appeared in the floor of the cellar. आणि अचानकपणे एक तेजस्वी प्रकाश त्या तळघरामध्ये दाखल झाला. Then a line of huge gas seemed to open and hand appeared. आणि अचानकपणे एक खूप मोठा तिथे भाग दिसून आला आणि एक हात आम्हाला दिसली. A broad stone turned over upon its side and left square hole. आणि ह्या सगळ्या प्रकाशामधून आवाजामधून जमिनीला मोठा बोगदा पडून एक मोठं गोल तयार झालेलं होतं. अ बॉईज फेस इमर्ज्ड. आणि त्या गोलातून एक मुलासारखा दिसणारा व्यक्ती तिथे आला. अ मॅन लुक्ड अबाउट अँड केम आउट ऑफ द होल. आणि त्याचबरोबर आणखीन एक व्यक्तीसुद्धा त्या होलमधून बाहेर आला. ही हॅड अ कंपॅनियन विथ हिम. तो त्याचा मदतनीस होता किंवा सोबती होता. अ मॅन विथ व्हेरी रेड हेअर. आणि तो माणूस कसा होता तर त्याचे खूप लाल केस होते. द पेअर वॉज नन अदर दॅन स्पॉल्डिंग द असिस्टंट, ॲलिस द क्रिमिनल क्ले अँड द रेड हेडेड मिस्टर ड्युकन रॉस. आणि ही दोन व्यक्ती म्हणजे कोण होती तर मिस्टर विल्सन यांचा असिस्टंट स्पॉल्डिंग्स, त्याचं नाव होतं ॲलिस, आणि दुसरा त्या रेड हेडेड लीजमधला बॉस जो सतत पाहायला यायचा मिस्टर ड्युकन रॉस. ही दोघं जणं ती गुन्हेगार होती. ॲज सून ॲज दे क्लाइम्ड आउट ऑफ द होल, शेरलॅक्स होम्स sprang out, sneezed Clay by the collar. The other dived down he hole and disappeared. जशी ही दोघं मध्ये आली, शेरलॉक होम्सनी त्या स्पॉल्डिंग असिस्टंटची कॉलर धरून त्याला पकडलं, परंतु दुसरा मात्र अंधाराचा फायदा घेऊन निसटण्यात यशस्वी झाला आणि तो नाहीसा झाला. क्ले टूक आउट ऑफ अ रिव्हॉल्वर बट होम्स हिट हिम विथ ब्रिस्ट अँड द रिव्हॉल्वर फेल्ड ऑन द फ्लोर. आणि तो गायब झाला. त्याच्यानंतर क्लेनी जो आहे आपला बंदूक बाहेर काढली, परंतु होम्सनी त्याला मारल्यामुळे ती बंदूक खाली पडली. इट इज नो यूज जॉन क्ले, सेड होम्स, वी हॅव कॉट यू. होम्स त्याला म्हणाले. क्ले म्हणजेच कोण, स्पॉल्डिंग असिस्टंट होता. आणि त्याला होम्स म्हणाले की आता तुझ्या ह्या सगळ्याचा काहीही उपयोग नाही, आम्ही तुला पकडलेलं आहे. सो आय सी, बट माय फ्रेंड हॅज एस्केप्ड. मग जॉन क्ले म्हणाला की ठीक आहे, मला पकडलं, परंतु माझा मित्र तर निसटून गेला ना. होम्स रिप्लाइड, ही कॅन नॉट इस्पेप. देर आर 3 men वेटिंग फॉर हिम ऑन द अदर एंड. होम्स म्हणले की तुझा मित्रसुद्धा निसटणार नाही, कारण त्याची वाट पाहत आहेत. आणि ज्या तुम्ही पोकळ भाग केलेला आहे त्याच्या शेवटी मिस्टर विल्सनच्या दुकानाच्या बाहेर ते वाट पाहत आहेत. देन होम्स हँडेड ओव्हर द मिस्टर क्ले टू द पोलिसमॅन. आणि त्यानंतर होम्स यांनी मिस्टर क्लेला पोलिसांच्या हवाली केलं. मिस्टर मेरीविदर सेड, रिअली होम्स, आय डू नॉट नो हाऊ टू थँक यू. You have foiled one of the most cunning attempts in the bank robbery. The bank is grateful to you. आणि मिस्टर वेदीवेदर त्यांना म्हणाले की खरंच तुम्ही आमच्यासाठी किती मोठं काम केलेलं आहे हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आज तुम्ही खूप मोठं बँक रॉबरी म्हणजेच ह्या बँकेमध्ये दरोडा होण्यापासून आम्हाला वाचवलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. You see, Watson, Holmes said. After we reached his homes, it was obvious from the first than only possible object of the strange advertisement and the particular job to Mr. Wilson away from his shop for sometimes every hour day. आणि होम्सनी वॅटसनला सांगितलं की आपण ह्या केसचा त्यांना कसा काय हे झाला, तर जी ॲडव्हर्टाईजमेंट होती ती ॲडव्हर्टाईजमेंटच संशयास्पद होती, कारण अशी ॲडव्हर्टाईजमेंट असू शकत नाही. विशिष्ट लाल केसवाल्या लोकांची संघटना असू शकत नाही. परंतु ही ॲडव्हर्टाईजमेंट काढण्यामागं त्या असिस्टंटचा हात होता आणि ती ॲडव्हर्टाईजमेंट घेऊन त्या मालकाला त्यांना काही वेळेकरता रोज बाहेर पाठवायचं होतं.
द रेड हेडेड लीज वॉज अ क्लेवर आयडिया. आणि त्यासाठी त्यांनी द रेड हेडेड लीज ही एक हुशार पद्धत निवडलेली होती, कारण मिस्टर विल्सन यांचेसुद्धा लाल केस होते. इन मिस्टर विल्सन्स ॲब्सेन्स, क्ले अँड हिज फ्रेंड headed companions wanted to dig an underground tunnel from Mr. Wilson's house to the bank. आणि जेव्हा मिस्टर विल्सन ऑफिसमध्ये कामाला जात होते तेव्हा हा असिस्टंट आणि मिस्टर ड्युकन रॉस दोघांनी मिळून तळघरातून एक बँकेकडे जाण्याचा बोगदा तयार केलेला होता. मिस्टर विल्सन्स हाऊस टू द बँक, देन they would be able to enter the bank and steal the gold without breaking or open any door of the bank. आणि ह्या तळघरातून एक बोगदा केल्यानंतर दोघेही त्या बोगद्यातून बँकेच्या तळघरामध्ये जाणार होते, सगळं सोनं चोरणार होते आणि कोणतंही दार कुलूप न तोडता ही चोरी ते करणार होते. दे प्लॅन्ड टू स्टील अँड गो बॅक मिस्टर विल्सन्स हाऊस अगेन थ्रू द टनल अँड देन गेट अवे. त्या दोघांनाही ह्या टनलचा उपयोग करूनच मिस्टर विल्सनच्या दुकानातून बाहेर पळून जायचं होतं. बट हाऊ कुड यू गेस व्हॉट दिअर मोटिव्ह वॉज? वॅटसन म्हटला की होम्स, तुम्हाला कसं कळालं की त्यांचा काय उद्देश आहे? वेन आय हर्ड दॅट द असिस्टंट वर्क फॉर हाफ वेजेस आय बिकेम सस्पिशियस. होम्स म्हणाले की जेव्हा मी ऐकलं की तो असिस्टंट खूप कमी पगारावरती काम करतो तेव्हाच मला त्याचा संशय आला. युझिंग मिस्टर विल्सन्स डिस्क्रिप्शन ऑफ हिज असिस्टन्स आय मेड एन्क्वायरीज. जेव्हा मिस्टर विल्सनकडे त्यांचा असिस्टंट कसा दिसतो याची चौकशी केली आणि अनेक ठिकाणी अशा दिसणाऱ्या माणसांच्या मी चौकशा केल्या. आय फाउंड दॅट ही वॉज द क्रिमिनल क्ले. आणि खूप चौकशी केल्यानंतर असं मला कळालं की तसा दिसणारा व्यक्ती हा गुन्हेगार क्ले नावाचा एक गुन्हेगार आहे. वाय was he working in Mr. Wilson's shop, and his habit of going into the cellar every now and then, I inferred that it must be digging a tunnel to some of other building. आणि जेव्हा त्याच्या सवयी मला मिस्टर विल्सननी सांगितल्या की तो थोड्या थोड्या वेळाने तळघरात जातो आणि त्याची जी सवय आहे ही सुद्धा शंका आणणारी होती, त्याचबरोबर माझं असं वाटलं की तो काहीतरी खोदकाम करत आहे. When we visited the shop, I bit upon the pavement with my stick to find whether the cellar stretched out in front of or behind. आणि जेव्हा आपण त्या दुकानाच्या पुढे गेलो आणि मी पदपथावरती मारून पाहिलं तेव्हा मी चेक करत होतो की हे खोदकाम नेमकं पुढच्या बाजूने चालू आहे की मागच्या. पुढच्या बाजूने खोदकामाचा काहीही बोगद्याचा आवाज मला आला नाही आणि माझ्या असं लक्षात आलं की खोदकाम हे मागच्याच बाजूने चालू आहे. I saw the bank, the other side, the house of guest was the criminal had in mind. आणि माझ्या असं लक्षात आलं की मिस्टर विल्सन आणि बँक हे अगदी मागोमाग आहेत. आणि तेव्हा त्यांची आयडिया मला लक्षात आली. वेन क्ले answered the bell, the knees of his trousers were wrinkled and strained. It confirmed my suspicion that he was digging. You know the rest of the story. You released beautifully, I exclaimed admiration. आणि होम्स म्हणाले की जेव्हा आपण त्याला पाहिलं तेव्हा मी त्याचे कपडे पाहिले. कपडे चुरगाळलेले होते आणि त्याचबरोबर त्याच्यावरती मातीचे डाग पडलेले होते. आणि तेव्हा माझी जी शंका होती ती खात्रीत बदलली आणि माझ्या असं लक्षात आलं की नक्कीच हा व्यक्ती खोदकामाचं काम करत आहे. आणि पुढे काय घडलं हे सगळं तुला माहितीच आहे. अडॅप्टेड फ्रॉम द रेड हेडेड लीव्स बाय सर आर्थर कॅन डोएल. आणि द रेड हेडेड लीज ह्या पुस्तकातून ही स्टोरी घेतलेली आहे. ही खूप सुंदर अशी स्टोरी आज आपण पाहिली. तुम्हाला जर या स्टोरीमधला काही भाग कळाला नसेल तर मला नक्की विचारत चला.